राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। महाराष्ट्रात दुष्काळामुळे अतोनात नुकसान झालं असून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी पवारांनी पंतप्रधानांकडे केली। महाराष्ट्रात साखरेचे साठे पडून आहेत, त्यातील 30,000 टन साखर निर्यात झाली पाहिजे अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली। तर ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेची त्यांनी खिल्ली उडवली। शरद पवारच पाणी प्रश्न कोकणातलं गोदावरी खोऱ्यात आणण्याला पूर्णपणे त्यांनी कानाडोळा केला, दुर्लक्ष केलं। मराठवाडा कायम दुष्काळी कसा राहील याचं पूर्ण नियोजन करून राज्यात कायम राजकीय भांडणं कशी राहतील आणि आपली राजकारणाची पोळी त्याच्यावर कशी पाचता येईल याच पद्धतीनं त्यांची कार्यक्रम चालू असतो आणि चालू आहे। जेल भरो आंदोलन है, वो जेल भरो आंदोलन नहीं तो जेल से रोको आंदोलन है, ये हमारी भूमिका है। भ्रष्टाचार में लिप्त राष्ट्रवादी कांग्रेस के नेता एक एक करके जेल में जाने की स्थिति शुरू हो गई। रमेश कदम जेल में चले गए। काही लोकांच्या वयामुळे काही प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे त्याच्यावर जास्त आपण भाष्य करणं योग्य नाही। इश्यूज काय आहेत महाराष्ट्रासोबतचे आणि ते बोलतात काय मला काही समजत नाही। ज्याला फसण्याची माहितीच नाही ते शिवाय काय बोलणार, त्यांना काय माहिती मराठवाड्यात काय होतं म्हणून किती संकटामध्ये। एक प्रकारचे फोरकट अशा प्रकारचे उद्गार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।